ठिकाणी देवपूजा वंदन जाधववाडी आश्रम आपल्याला दिसत आहे। या ठिकाणची ही देवपूजा प्रसाद वंदन समोरून सर्व विशेषांची माहिती या ठिकाणी आपल्याला दिसत आहे। रिद्धपुरातील संत महंत आचार्यगण या ठिकाणी आलेले आहेत देवपूजा वंदनासाठी आणि असं हे वंदन आपल्याला देवपूजेमध्ये दिसत आहे। या ठिकाणची ही देवपूजा प्रसाद महात्म्य भव्य दिव्य डोमेग्रामचा विशेष अप्रतिम देवपूजा। किती विशेष आहे देखून मोजा ना मग। या ठिकाणी आपल्याला जे देवपूजा वंदन दिसत आहे ते 95 ते 96 मोठमोठे विशेष या ठिकाणी आहेत। भव्य दिव्य विशेष आपल्याला वंदन कापूर बावी शेंदूर बावी दंड वेरुळ अंकाई लेणी चतुर्विध मठ लेणी चतुर्विध मठ या सर्व विशेषांची स्नानाची सुद्धा व्यवस्था केली आहे। खालून अशा प्रकाराने संगमरवरचे मार्बलचे ठोकळे देवाच्या खाली आहेत, त्यामुळे स्नान घातल्यानंतर सुद्धा या विशेषांना व्यवस्थितरित्या पुसलं जाते, तेल लावलं जाते। अशा प्रकाराने ही देवपूजेची व्यवस्था रिद्धपुरातील सर्व संत महंत हे सर्व विशेष करत आहेत। उत्तम प्रकाराने विशेषाची संगमेश्वर या ठिकाणचा उंबरवट, या ठिकाणी जोगेश्वरीचा खांब, जोगेश्वरीचा उजवा खांब, डावा खांब, नेवासापुरादित्यच्या देवळातील विशेष। या ठिकाणी अशा रीतीनं भिंतीवरती जुन्या मंदिरांचे फोटो माहिती आपल्याला दिसत आहे। या ठिकाणी सर्वजण प्रसाद वंदन करीत आहेत, देवपूजा वंदन। या ठिकाणी रामदरा पायरी, रामदरा धारे आसन, कानडगाव सिद्धनाथ, माधान नांदूर मधमेश्वर, सावळेद्वारचा विशेष, रुचिक ऋषी भेटी स्थान, उंच मठ डोमेग्राम, योगेश्वरी भिडी आसन, सावखेडा संगमेश्वर। या ठिकाणी या विशेषांची महती या ठिकाणी सांगितलेली आहे, आपल्याला ते दिसत आहे। महाकाळीचं विशेष आहे तिकडे काय महाकाळीचा आहे ना। हा हा